अमळनेर तालुक्यात रब्बी हंगाम पडण खरेदी अंतर्गत धरण धान्य खरेदी नोंदणीला सुरुवात झाली असून जिल्ह्यात 17 खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली। अमळनेर शेतकी संघाला डावलून पुन्हा अमळनेरच्या खरेदीसाठी एरंडोल शेतकी संघाला परवानगी देण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांना हाल सहन करावे लागणार आहेत। बडगाव तालुक्यात श्रीराम नवमी निमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या श्रीराम रथाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांची मांदी याडी दिसून आली। शहरातील सायंकाळी 6:30 वाजता बँड आणि डीजे अशा संगीताच्या तालासुरात मिरवणूक काढण्यात आली। धरणगाव तालुक्यात निपुण कृती कार्यक्रमांतर्गत प्राथमिक विभागाची आढावा बैठक बालकवी ठोबरे व सारजाई कुडे माध्यमिक विद्यालयात घेण्यात आली। यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांची जाडजडती केली। यावेळी गैरहजर असलेले 29 मुख्याध्यापकांना नोटिसा बजावण्यात आल्या। बडगाव तालुक्यात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा करणारे महायुतीने सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला असून महायुती सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली। संघटनेतर्फे बडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार तसेच तहसीलदार शीतल सोलाट यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले। जामनेर तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। सोमवारी 42 अंशापर्यंत पारा पोहोचला। यामुळे शहरासह परिसरात जनजीवन विस्कळीत झाले। या आठवड्यात तापमान वाढत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे। दुपारी बाजारात शुकशुकाट जाणवत आहे। रस्ते निर्मनुष्य होत असल्याने ओस पडत आहेत।